जयंती साजरी केली जाते। दरवर्षी गेले 2017 पासून आम्ही आग्रा ते राजगड अशी एक रूटची मोहीम करत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर, त्यांच्या शौर्याचा प्रतीक म्हणून काही ना काहीतरी आम्ही करण्याचा माणूस असतो। आणि हे करत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये फुल पावसामध्ये धावत असताना कुठेतरी एक कोहिनूर व्यक्तिमत्व आम्हाला ह्या मोहिमेमध्ये भेटलं। आग्रा ते राजगड हा प्रवास करतच असतो आम्ही, परंतु विसावा उपाशीपोटी तलवारी चालत नाही। त्याच पद्धतीनं या मोहिमेला एक व्यक्तिमत्व भेटलं, ते म्हणजे भरतभाऊ शिंदे, उडान फाउंडेशनचे भरतभाऊ शिंदे। त्यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या घ्या। साधी राहणी आणि उच्च विचारांचं एक प्रेरणास्थान मानायला लागेल भरतभाऊंना, कारण की त्यावेळेस आमचा अल्प परिचय होता। सुदर्शन कुलथे नाशिकचे जे माझे परममित्र आहे, गडकोटांचे अभ्यासक आहेत, आम्ही एकत्र बरेच गडकोट करत असतो। त्याच्यामधून मला त्यांनी सांगितलं, मी म्हटलं की संगमनेरच्या अलीकडे आम्हाला थोडेसे मुक्कामाची दरवर्षी अडचण होऊ शकते, तर आम्हाला तिथं काय मदत होऊ शकते का? तर एक सेकंदात सुदर्शन सरांनी मला सांगितलं की तिथे एक असे व्यक्ती आहे की जे शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांसाठी झटत असतं। मी म्हणलं भेटूया। शिंदे आडनावातच ते आहे म्हणलं, कारण महादजी शिंदे किंवा साबाजी शिंदे यांनी अनेक प्रकार केले। काल 10 जानेवारी झाली, बचिंगे तोवर बिलडे म्हणणारे दत्ताजी शिंदे असतील, उद्या पानिपतचा आपला विजय दिन आहे, त्यामुळे शिंदे आडनावात एक रगच आहे। मी ते भेटलो भरतभाऊला, आम्ही त्यानंतर चर्चा झाली। भरतभाऊ म्हटले की आबा तुम्ही निश्चिंत या, सगळी सोय केलेली असेल। एक तो शब्द असा कानावरती एक प्रेरणा देऊन गेला की काय हे व्यक्तिमत्व। मी सहज इतरांकडून माहिती घेतली, कारण की आग्रा ते राजगड हा जो प्रवास आम्ही करतोय याच्यामध्ये अनेक दिग्गज अनेक लोक असतात, खासदार आमदार असतात, त्याच्यामध्ये आमचं स्वागत करतात, मुख्यमंत्री आम्हाला फंड देतात, बरेच त्याच्यामध्ये ते सांगायचा अर्थ वेळ जाईल। परंतु म्हणलं सिन्नरमध्ये राजकीय व्यक्ती आपल्याला भेटला नाही, सिन्नरमध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी आपल्याला अप्रोच झाले नाही, भेटले नाही। भरतभाऊ शिंदेबद्दल नंतर मी माझ्या पद्धतीने माहिती घेतो, तर वकील आहे, आम्ही थोडंसं माहिती घेतच असतो। तर म्हणजे छोटंसं हॉटेल चालवतात, परंतु गोरगरिबांसाठी झटणारं व्यक्तिमत्व। म्हणलो एवढं याच्यात कमी आपलं कुटुंब चालवायचं, आजचं जग स्वार्थी झालेलं आहे, अशा स्वार्थी दुनियामध्ये असं व्यक्तिमत्व भेटलं, म्हणलो आमचंच भाग्य आहे। त्यांच्याबरोबरचे त्यांचे सवंगडी, आमचे संदीप भाऊ असतील, गोजा असतील, सगळेच मंडळी एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, परंतु एक समाजासाठी करायचं त्यांच्याकडे एक देणं आहे, त्यांच्याकडे एक नैतिक जबाबदारी स्वीकारून ते करतात। आत्ताच भरतभाऊंनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की मला ही प्रेरणा कशामुळं मिळाली आणि कशामुळे मी हे उडान फाउंडेशनची स्थापना आणि बाल शौर्य पुरस्कार आम्ही देतोय। त्यामुळे कुठेतरी समाजामध्ये बांधिलकी, समाजाला धरून चालणारा असा एक घटक असतो, एक असे वर्ग असतो, आणि त्या वर्गाबरोबर त्या सामाजिक बांधिलकी त्या असणाऱ्या त्या व्यक्तींबरोबर, त्या समूहाबरोबर ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते। मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस भरतभाऊंची पोस्ट असायची, त्याच्यामध्ये पेपरचे कटिंग्स टाकायचं भरतभाऊ त्याच्यात की बाल शौर्य पुरस्कार असतात। मी एकदा मागच्या वर्षी विचारलं पण होतं भरतभाऊंना, म्हणजे काय प्रकार आहे, आपण काय करत असतो। मग त्यांनी माहिती सांगितली की आता तुम्ही सर्वांच्या वाणीतून ऐकलंच आहे की कशा पद्धतीने ते पुरस्कार दिले जातात, त्याची निवड चाचणी कशी असते। परंतु आज मला त्या कार्यक्रमाला येता आलं, मला त्या कार्यक्रमाचा घटक मला या ठिकाणी मला माझं भाग्य समजतं माझ्या कुटुंबाचं, की कुठेतरी त्यांनी पुण्य केली, त्याच्यामुळे अशा चांगल्या कार्यक्रमाला मला येता आलं। अनेक कार्यक्रम मी भारतात जात असतो, अनेक ठिकाणी जात असतो, परंतु एक चांगल्या कार्यक्रमाला मला येता आलं, खरंच माझं मी भाग्य समजतो। बाल शौर्य पुरस्कार आता आम्ही लहान असताना पाहिलं होतं, एक छोटा जवान नावाचा सिनेमा होता, यातल्या कमी लोकांना माहिती असतं बहुतेक। छोटा जवान मिलिटरीचा होता, तो 65च्या इंडिया चायना वॉरच्या रिलेटेड तो पिक्चर आहे, बऱ्याच जणांनी पाहिला नसेल बहुतेक। त्याच्यामध्ये तो लहान मुलगा कुठे चायनीज लपले त्याची टीप देतो आपल्या भारतीय मिलिटरीला, आणि मिलिटरी जाऊन तिला अटॅक करतात। तो छोटा जवान, त्याच्यावरती ते गाणं वगैरे सुद्धा पण चित्रित केलेले आहे। तर असा छोटा जवान त्यावेळेस आम्ही पाहिलं, परंतु आज खऱ्या अर्थानं हे भारत मातेचे, हे हिंदवी स्वराज्याचे मावळे, छोटे जवान, त्यांच्याकरता आपण टाळ्या वाजवत खरंच
मगाशी म्हणल्याप्रमाणे स्वार्थी जगामध्ये अनेक जण आपला स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतात. अनेक आपण पेपरला बातम्या वाचतो की विहिरीमध्ये कोणतरी पडले त्याला वाचवायला गेला आणि त्याचा मृत्यू झाला, कुठेतरी आग लागलेली असते, वीज व्हायला जातो आणि स्वतःचा मृत्यू होतो. परंतु ह्या मुलांनी जे कार्य केले, या तिन्ही मुलांनी, त्या दिदीने सुद्धा खरंच कौतुकास्पद आहे. एकदम बिबट्या अंगावरती येतोय आणि त्याच्यापासून आपल्या मित्राचं रक्षण करायचं, बोलायचं वेगळं आणि कृतीतून वेगळे. हे प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही करसाल, पाहसाल डोळ्यापुढं बिबट्या पाहिलं तर काही चिड्डी पिवळी होईल, ही अशी तर आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये एक सेकंदामध्ये तो निर्णय घ्यायचा की असे तरुण या भारत मातेच्या भूमीमध्ये, हिंदवी स्वराज्यामध्ये निर्माण होऊ शकतात. हे बोलायचं काम नाही सोपं. लाईट तुटलेली आहे, वायर तुटलेली आहे, मुलं मोबाईलमधून मान वरती काढत नाही आणि ती 2 चिमुरडी मुलं त्या ठिकाणी लोकांना सांगतायत की बाबांनो जाऊ नका, वायर तुटलेली. ही समय सूचकता ही कुठून येते की ह्या मातीत नाही येते, हे बीज ह्या मातीमध्ये रोवले गेलेले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हे पुरस्कार देऊन, कुठेतरी त्यांचं या ठिकाणी सत्कार करून, मान सन्मान देऊन आपण ज्यावेळेस त्याचा सन्मान करतो त्यावेळी इतर मुलं त्याच्यापासून प्रेरणा घेतात. मग अशी ते बिबट्याशी लढलेला त्याची ती आजी समोर बसली, 90 साडीवाली, ती रडली. मी पाहिलं त्यांच्याकडे, मी पाहत होतो, ती अश्रू पुसत होती. किती त्याला अप्रूप वाटलं असेल की माझ्या नातवाला एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये पुरस्कार दिला जातो, सन्मान दिला जातो. त्यामुळे इथे बसलेले जे माझे इतर जे तरुण सहकारी आहेत, माझे बालमित्र आहेत, ह्या मुलांपासून काहीतरी प्रेरित घ्या, ह्यांच्यापासून प्रेरणा घ्या की समाज घडवताना तुमची जबाबदारी सगळ्यात मोठी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस एप्रिल 1646ला ज्यावेळेस रायरेश्वरावरती शपथ घेतली त्यावेळेस त्यांचं वय अवघं 16 होतं. जे आज तुमचं जे वय आहे, जे 9वी 10वीच्या मुलांचं जे वय ते त्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती शपथ घेतली. त्यावेळेस त्यांच्या पण मनामध्ये, त्यांच्या इतर सवंगडीच्या पण मनात आलं असेल ना, पुढं नादी लागू भोसल्यांच्या मुलांच्या कष्टाला जावं. त्यात पण बाकीचे सवंगडी मातबरच होते ना, 12 मावळतच होते आमच्या. कुठेतरी ते सवंगडी छत्रपतींना भेटले किंवा छत्रपतींनी त्यांची निवड केली आणि त्यानंतरचा पुढचा प्रवास झाला. मग प्रत्येकांची लढाई स्वराज्याची निर्माण झालं आणि आज ती एम्पायर अहद तंजावर तहत पेशावरपर्यंत गेली. नंतरच्या कालखंडामध्ये अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, थोरले शाहू महाराज असतील, ताराराणी येसूबाई, अनेकांचं त्याच्यामध्ये, जाधव घोरपडे, अनेक निंबाळकर घराण्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. परंतु ही परंपरा, हे हिंदवी स्वराज्याची विचारधारा नंतरच्या कालखंडामध्ये मराठ्यांच्या उत्तरकालीन जो लढा झाला त्याला आपण स्वातंत्र्य लढा म्हणू शकतो भारत देशाचा. त्याच्यामध्ये मग तात्या टोपे असतील, झाशीची राणी असतील, अनेक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अनेक क्रांतीवीर, चाफेकर बंधू असतील, रेडचा वध करणारे, सगळ्यांचं योगदान त्या प्रेरणेत नाही, त्या रायरेश्वराच्या शक्तीमधून त्यांची प्रेरणा झालेली आहे. 74ला जो रायगडावरती राज्याभिषेक झाला त्या प्रेरणेतनं त्या मावळ्यांनी पुढे जाऊन हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली. अशी काय शक्ती होती की शिवाजी महाराजांनी आवाज द्यायचा आणि मावळे त्या ठिकाणी प्राणांची आहुती देण्यासाठी जायचे. सिंहगड निघण्यासाठी तानाजी मालुसरेंनी काय प्राणांची आहुती काय दिली, काय ती प्रेरणा होती? ती रायरेश्वराच्या त्या गर्भातनं, त्या महादेवाच्या शिवपिंडापासून ती उर्मी निघाली होती, ती उर्मी ऊर्जा निघाली होती. मोगलांच्या विरुद्ध लढायची, ती पातशाह्यांच्या विरुद्ध लढायची ती उर्मी निघाली होती. तीच उर्मी आज या व्यासपीठावरती, जसं रायरेश्वरावरती शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, तशी त्या 4 मुलांनी जे कार्य केले तशी तुम्ही शपथ घ्या कुठंतरी की भविष्यात जर असं कुठं संकट आलं, माझ्या मित्रावरती आलं, माझ्या कुटुंबावरती आलं, माझ्या कुठल्या नातलागावरती आलं, तर निश्चितपणे मी त्याच्यामध्ये मदत करेल. हे व्यासपीठ म्हणजे तो रायरेश्वराचं एक महादेवचं मंदिर सारखी पवित्र भूमी आज ज्या 4 मुलांच्या स्पर्शाने झालेली आहे. हे छोटं कार्य नाहीये. तुम्ही नीट गांभीर्याने विचार केला ते हे खूप घेण्यासारखी याच्यातनं गोष्ट आहे, खूप घेण्यासारख्या गोष्टी याच्यातनं. त्यामुळे बालमित्रांना माझी विनंती आहे की यातनं काहीतरी एक ऊर्जा, यातनं ह्या मुलांपासून काहीतरी प्रेरित होऊन पुढे चाला तुम्ही. अनेक ह्याच्यामध्ये चांगली चांगली मुलं बसलेली आहेत. आमचं स्पंदन आहे, कृष्णा, शिववंदना त्याची तुम्ही कधीतरी ऐका, बरंच बहुता आग्रा ते राजगडला घेतच असतो. माझी विनंती आहे तुम्ही आज पण त्याची शिववंदना घ्या. स्पार्क आहे, एक ठिणगी आहे कुठेतरी, त्याचं रूपांतर भविष्याचं मोठ्या त्या ऊर्जा स्रोतामध्ये, आगीमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे अशी मुलांना प्रेरणा देण्यासाठी असे कार्यक्रम घेत चला. निश्चितपणे भरत भाऊ, या कार्यक्रमात जर काही निधी लागला तर निश्चितपणे घ्या. मी आत्ताच तुम्हाला सांगतो की ह्या तिन्ही पालकांचे गुगल पे घ्या. माझ्या गरुड जपच्या वतीने मी त्यांना 5,000 रुपये मी आत्ता लगेच देतो त्यांना. कुठेतरी त्याच्यापासून शिवचरित्र घ्या, जयदेव शकावली घ्या, सभासद बखर घ्या, शिवभारतचे पुस्तकं घ्या, त्याचं कुठेतरी वाचन करा. त्या मुलांना त्याच्यापासून प्रेरित होऊन द्या. ह्या भारतभूमीला, या हिंदुस्थानला वारसा छत्रपती शिवरायांचा आहे.
मी अफगाणिस्तानला आता सत्य शेवटी जाता सांगतो, मागच्या वर्षी अफगाणिस्तानला गेलो होतो गडकोटांच्या अभ्यासासाठी. त्या ठिकाणी गाईड बरोबर माझा वाद व्हायचा, बऱ्याच वेळा वाद व्हायचा. तो त्यांचा पाष्टू पठाणांचंच पठण सांगत बसायचा. बऱ्याच वेळा झालं. आम्ही नंतर काबूलपासून खैबर खिंडीकडे आलो, जलालाबादच्या दिशेने आलो. त्यानंतर पुन्हा आमचे वादविवाद चालूच होते. आता आपण मराठी मनुष्य वाद हा करणार, पटलं नाही की आपण भांडत असतो. त्याला म्हटलं की तू पठाणाचं सांगतो, तू अफजलीचं सांगतो, तू तैमूरचं सांगतो, तू शहावालीचं सांगतोयस, मग मराठे जलालाबाद पर्यंत आले, काबूलपर्यंत आम्ही चौक्या निर्माण केल्या, हे तू का मला सांगत नाही? आम्हाला म्हणतो ते शिकवलं नाही. म्हणलो तू जे वाचतोयस ना पाष्टू लँग्वेज मधलं पुस्तकातलं जे सांगतोय ना, त्याचं ॲप माझ्याकडे म्हटलं. त्या ॲपमध्ये मी ट्रान्सलेट करून दाखवलं. म्हणलं याच्यामध्ये साबाजी शिंदेचं नाव आहे, याच्यामध्ये मानाजी पायगुडेचं नाव आहे, तैमूरला आम्ही पेशेवरच्या गडापासून पळवलाय, याच्यामध्ये विठ्ठल शिवदेवचं नाव आहे, ते तू मला का नाही सांगत? नाही म्हणतो आम्हाला ते ट्रेनिंग दिलंय आणि आम्ही गव्हर्नमेंटचे गाईड आहोत, आम्ही ते काय तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे हा पराक्रम आपला परदेशापर्यंत आहे. त्यांच्या जुन्या लेखकांनी, त्या संशोधकांनी जो लिहिलेला आहे, ती पुस्तकं मी आणलेली आहे, त्याचं लिखाण पण चालू आहे आपलं अफगाण डायरी नावाचं. आपला इतिहास हा मोठा आहे, परंतु तो लपवला गेला, तो सांगितला जात नाही. परदेशाला सांगतोय, भारतात तर वेगळीच गणित मांडलेली आहे अनेकांनी. त्यामुळं आपली ही पराक्रमाची शौर्याची भूमी आहे, त्या भूमीमध्ये आपला जन्म घेतलाय, ते आपलं भाग्य समजा की ह्या हिंदुस्थानमध्ये नव्हे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म घेता आले. त्यामुळं कुठेतरी त्याचं ऋण फेडण्याची एक संधी ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस त्या संधीचं सोनं करा. जसं ह्या 4 मुलांनी संधीचं सोनं केलं, तसं इथं बसलेल्या बालमित्रांना विनंती करतो की अशीच संधी ज्यावेळेस सापडून त्याचं सोनं करा. निश्चितपणे समाजामध्ये नव्हे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमचं कौतुक केलं जाईल. आणि शेवटचं तुम्हाला सांगतो की भरत मौर्य आणि मागाशी मला सांगितलं आमच्या चौधरी पाहुण्यांनी की मागच्या वर्षी ज्यांना पुरस्कार दिले त्यातले 2 मुलांना राष्ट्रपतीचे जे पुरस्कार असतात ते पुरस्कार बालशौर्य मिळाले होते. त्यामुळे मला मी छत्रपती आई तुळजाभवानी प्रार्थना करतो की 4 मुलांची निवड 26 जानेवारीला पुरस्कारासाठी जर झाली तर खरंच मी अजूनही म्हणजे मला फार आनंद होईल असं मला वाटतंय. आणि भविष्यात भाऊ जरी काय माझ्यासाठी ह्या पुरस्कारासाठी जर काय लागलं तर निश्चितपणे मला तुम्ही आवाज द्या. कधी सुद्धा आबा हा रात्री तुमच्यासाठी 24 तास पुण्यात कधी काही काम असलं, या 4 मुलांना जर कुठला गड पाहायचा असेल, भारतातला कुठलाही गड, त्याचा संपूर्ण खर्च मी त्यांना पाठवायची जबाबदारी माझी असेल. रायगड असो, राजगड असो, कुठलाही गड असो, तुम्ही सोबत या, तो संपूर्ण खर्च मी तुमचा करेल. कुठलाही गड आई वडिलांना घेऊन या, एकटे नका येऊ, त्यांचा संपूर्ण खर्च मी करेल असं या ठिकाणी शब्द देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची तुम्ही निमंत्रण देऊन मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार मानतो. आणि व्यासपीठाचा नामोल्लेख सुरुवातीला घ्यायचा असतो परंतु काही घेतला नाही. थोडंसं मी इतिहासातला मनुष्य आहे, त्याच्यामुळं व्यासपीठ वगैरे मी आपल्या इतिहास एकत्र धरून चालत असतो, त्यामुळं ते मला माफ करा. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. जय शिवराय.